स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा महायुतीच्या 2 उमेदवारांना पाठिंबा। माधव देवसरकर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही माहिती दिली आहे। सविस्तर बातमी अशी की मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला पाहिजे यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने अनेक आंदोलन केले आहेत। जो पक्ष सत्तेत येणार आहे त्याला पाठिंबा दिला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल। त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी प्रतापराव पाटील चिखलीकर तर हिंगोली लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम यांना पाठिंबा देत असल्याचे आज नांदेड येथे देवसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा पण यावेळी त्यांनी दिला आहे। आज स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनी 2 उमेदवाराला पाठिंबा द्यायचं ठरवलं आहे। नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव चिखलीकर व बाबूरावजी कदम कोळीकर हे हिंगोली लोकसभेतून आहेत। या 2 व्यक्तीला पाठिंबा वैयक्तिक देण्याचं स्वाभिमानी संभाजीने ठरवलं आहे। कारण का ठरवलं तर जे मराठा समाजासाठी आहे आम्ही त्यांच्यासाठी आहोत। स्वाभिमानी समाज मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेकदा आंदोलन करते, त्या आंदोलनामध्ये दोन्ही नेते सहभागी होतात। त्यामुळे या नेत्यांना निवडून आणण्यासाठी स्वाभिमानी समाजानं पण केलं आहे। या दोन्ही नेत्यांना आज आम्ही निवडून देणार आहोत 4 जूनला। 4 जूनच्या नंतर या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न सोडवावे। जर नाही सोडवले तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या अनुषंगाने गाठ मराठ्यांशी आहे आणि स्वाभिमानी समाजाशी आहे हे देखील त्यांनी विसरू नये। आज मराठ्यातून आम्ही त्यांना सहकार्य करतोय आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नेहमी करतायत। सहकार्यामध्ये अनेक लोकांना वाटतं पाकिट माधव देवसरकर कोणाचं पाकिट घेत नाही तर प्रतापराव चिखलीकर आणि बाबूरावजी कदम कोळीकर हे मराठा आंदोलन प्रत्येकदा असतात। छत्रपती संभाजी महाराजांसोबत आम्ही जो आंदोलन करतो, मुकमोर्चे काढतो, त्या आंदोलनामध्ये नांदेड असो, मुंबई असो किंवा दिल्ली असो, त्या ठिकाणी दोन्ही नेते आवर्जून उपस्थित असतात आणि आमच्या पोरांना मदत करण्याचं काम करत आहेत। त्यामुळे वैयक्तिक स्वाभिमानी समाजाचा या दोन्ही नेत्यांना पाठिंबा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांना स्वाभिमानी समाजाचा हे खुलेआम पाठिंबा आहे। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला विनंती आहे, आज जरी आम्ही शांततेत पाठिंबा देत आहोत तर आमचे माणसं किंवा विचाराचे माणसं संसदेत जाऊन आमचा प्रश्न मांडावा। हे जर आमचा विधानसभेच्या पूर्व सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचा 10% जोपर्यंत टिकणार नाहीत आणि सर्व युवकावर गुन्हे मागणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या विधानसभेला आम्ही यांची जागा दाखवू।